तर ही दगडं तर इथं बघू शकताय तुम्ही. इथं आहे तो बॅग तर बघा गाईड आहे. तर फायनली आपण चाललेलो आहे. ओ कॅमेरा असा आला. तर हे बघा तिथे जीप आहे का थार आहे. हिरवळच हिरवळ आहे. पन्हाळगडावर आहे आपण सध्या. हे बघा होय हे बघा फुलटू विषय हार्ड आहे. तर हे तुम्ही वाचू शकताय. स्क्रीनशॉट घ्या. टॉपवरून व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा. हे बघा हे बघा इंग्लिशमध्ये आहे आणि इथं मराठी हिंदी हां हिंदीमध्ये सॉरी वाचा. तर फायनली आता आपण चालत दुसऱ्या स्पॉटला चाललेलो आहे आणि नशिबात पाऊस नाही आहे आणि ऊन आहे कडक आहे. तर ही दगडं म्हणजे गडाचं हे बघा भिंत बघा एकदम स्ट्रॉंग आहे. कसलं मस्त हिस्टॉरिकल वाईब म्हणलं ना तरी. ओ माय गॉड हे काय आहे हे बघा आतमध्ये काहीतरी. चला काय तर व्हायच्या आधी पळूया आपण. तर इथं बघू शकताय तुम्ही. इथं आहे तो बॅग आहे. हे बघा आवाज येतो तुम्हाला. आवाज येतो मला पण येतो. बघू शकता आत नाही जाणार आपण. आवाज बघा. जगात असं ऊनच नसेल की त्यांना हे जी पन्हाळगडची माहिती माहीत नसेल. इन्फॉर्मेशन माहीत नाही. तुम्हाला पण माहीत आहे मला पण माहीत आहे. XYZ खूप भारी हिस्टॉरिकल प्लेस आहे आणि एक वेगळी हिस्ट्री ज्यांनी हिस्टॉरिकल माणसांनी क्रिएट केली आणि ती वाईब येते भावांनो इथं थांबल्यावर. खरंच तुम्ही बघू शकता खतरनाक एक नंबर. तर आता आपण दुसऱ्या स्पॉटला पण जाणार आहे. बघूया वेळ होतोय किती वेळ जातोय. 12 वाजलेले आहे. बघा गाईड हे सांगायला लागलं आहे त्यांना. हे बघा हे बघा गाईड सांगायला लागलं इथं एक कोठार आहे धान्याचं. मग तुम्ही बघू शकता. हे बघा गाईड काय सांगायला लागलं. ऊपर जाना मना है म्हटले. हे बघा काय लिहिलं ऊपर जाना मना आहे. जाऊया पडलं भेटलं हार्डी पण सापडणार नाही. वर जाऊया तर इथं फोटोशूट चालू आहे. हे बघा वर जाऊन मस्त नाही. चला हे बघू शकताय वर. जा 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 घरला जा. तर फायनली आपण आलेलो आहे. आता आपण स्टेअर्सवर जाऊन वर फोटोशूट करणार आहे थोडासा. कारण मला इंस्टाला फोटो नाही आहेत. इंस्टासाठी आपण फोटोशूट हे बघा. तर फायनली आपण चाललेलो आहे. ओ कॅमेरा असा झाला वाकडा तिकडा. फायनली आपण वर चाललेलो आहे. नाही सांभाळून काय. हा हा एक नंबर पाणी आहे. फुल पाणी आहे. हा एकदम टॉप व्ह्यूला आलेलो आहे आपण. आणि अजून वर पण जाऊ शकतो आपण. हे बघा वर नको. हे बघा इकडे इकडे. अहो मी वरनं दाखवा नको. तर गाईड पण आलाय बघा. गाईड सांगतात मगापासून सगळ्यांना गाईड करायला लागल्यात. आम्हाला गाईड करण्याची गरज नाही आहे. चला चला विषय हार्ड. आता हे काय सांगतात बघूया. बघा गाईड आहे. आप्पाचा विषय लय हार्ड आहे.
चला थांबायचं नाव कारण स्पॉट्स असले भारी आहेत आपल्याला घरी जायचं आहे हे बघा इकडनं पण जायला येते इकडनं पण जायला येते त्या साईडनं पण जायला येते ते तुम्ही बघू शकता तर संतोष मामा वर चाललेला आहे जा 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 फुल वर चाललेलं आहे थांब थांब तर फायनली संतोष मामा वर चाललाय होय आम्हाला या तर इकडं काय तर विषय आहे ते बघायला आपण मी आणि हा चाललेलो आहे आता विषय हाड हिरवळ बघू शकताय तुम्ही हे बघू गाड्या काय सांगायला अनेक अडचणी आल्या काही केल्या तटबंदीचं बांधकाम उभारायचं नाही वारंवार पडायचं वारंवार ढासळायचं कमी उंचीला सुद्धा बांधकाम काही केलं उभारत नाही म्हणून एका ज्योतिषपंडित देवऋषाला विचारलं असं का घडतं तर त्या ज्योतिषाने बोलले जी बालेकिल्ल्याची तटबंदी बांधता ह्या तटबंदीच्या पायामध्ये जिवंत मनुष्य किंवा जिवंत महिला त्याला जिवंत गाडलं गेलं पाहिजे ह्या बालेकिल्ल्याच्या पूर्ण तटबंदीचं बांधकाम उभा राहील कट करतात येते आम्ही ऐकताना आम्ही व्हिडिओ रेकॉर्ड करताना आम्हाला म्हटलं तुम्ही बघितलंच असेल तर विषय असा आहे त्यांना पैसे दिले पैशाचा विषय नाही गाईडला थोडं तरी इन्फॉर्मेशन तर विहीर आहे हा आलो झाड आहेत खड्ड्यावर डीप काय तर आहे तिकडं खाली विहीर त्या साईडला आहे तुम्हाला होत असेल इकडे पायऱ्या तिथे जाऊन पायऱ्या आहेत तरी तुम्ही पायऱ्या बघू शकताय अशा आहेत निवांत भाऊ का काम विषय हाड आणि शिवाय ह्याच्या आत आपल्याला बाहेर परत जायचं हा आलो नाही जात नाही तुम्ही बघू शकताय इथं साप इथे नाही पायऱ्याच हा आपल्याला पुढं पण पाला म्हणजे एंट्रन्सलाच बघा आलेले वाचा आणि आपण आहे ना मी सांगणार नाही ना सोडा आता काय सांगू तुम्हाला तर फायनली आपण चेक आउट आहे किती आय थिंक 1-2 वाजल्यात सगळेजण बाहेर आलेले आहेत आता चेकआउट आहे दुसऱ्या पॉईंटला जाऊया बघा किती वेळ लागते तर आता आपण विजिट करत आहे फर्स्ट पॉईंट आपण तर हे तुम्ही वाचा